आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय जय साई भक्ताधारा, गीतार्थ प्रकाशका गुरुवरा, सर्वसिद्धींची या दातारा, कृपा करा मजवरी. करावया निदाघशम न मलयगिर्य उगवे, चांद न अथवा सुख वावया, विश्वच न वर्षतो घनभूमीवरी, किंवा देवांचे व्हाव्या पूजन, प्रगटे वसंतसमय सोमन, अथवा कराया श्रोतृसमाधान न, उदया ये आख्यान परंपरा, ऐकता हे साईचरित्र, श्रोते वक्ते दोघेही पवित्र, पवित्र ऐकती त्यांचे श्रोत्र, पवित्र वक्त्र वक्त्याचे, गताध्येय अज्ञान निरस न, ओता कैस्य प्राप्ते ज्ञान न, तद्विधी प्रणिपाते न, श्लोकार्थ निरूपण जाहल्य. भगवद्गीता परिसमाप्तीय 18व्या अध्यायातीय 72वे श्लोक प्रातीय. अर्जुना पुसती श्रीकृष्ण येथवरी जय जाहल्य प्रवचन, तेण्य झाले का मोहनी रसन, हाच स्पष्ट केला किय प्रश्न, झाले का ज्ञान पुसिले ना, तैसीच पार्थेही दिधली पावती, मौ माझा गेला दिगतीय, म्हणे ना झाली ज्ञानप्राप्ती, मोहविच्छेत्तीच जाहली. मोहनाम केवळ अज्ञान न, दिसाया मात्र शब्द दोन, अर्थावबोध नाह्य भिन्न, गीतार्थज्ञ जाणती. यत्त्वयोक्त वचस्ते न, मोहोय विगतो जाण. 11वे अध्याया आरंभ्य. अर्जुन करी ह्यांची कथन श्रीकृष्णा. आता सांप्रत अध्याय नूतन आरंभ्य. काकासाहेबां लागून कैस्या शिरडींत केले स्थापन, करुते विवेचन नवलाचे. त्यांचा शिरडीचा ऋणानुबंध, त्यांचा साईशीय दृढ संबद्ध, कैसा मुळींचा कारणनिर्बद्ध, ऐका तो संबंध आमूल. कथा त्यांच्या आहेत बहुत, लहान थोरा सर्वा विदित, परी आरंभ्य कैसे शिरडीप्रत आले ते अविश्रुत सकळांस. पूर्वपुण्याईच्या गोष्टी, तेण्या परमेशकृपादृष्टी, तेणींची पुढ्या सद्गुरु भेटी, स्वानंदपुष्टी शिष्यास. यासह आता हा अध्याय श्रोतया वर्णील. कथात्रय 3 भक्तांचा हा महोदय, श्रोत्यांचे हृदय निवविल. इतर उपाय कोट्यनुकोटी करा परमार्थप्राप्तीसाठी, होता न सद्गुरुकृपादृष्टी, पडेना गांठीय परमार्थ. ये अर्थीची कथा गोड, श्रवण करिता पुरेल कोड, श्रोत्या मनीय प्रकटेल आवड, वाढील छेड निजस्वार्थी. गुरुभक्तांचे समाधान, तो हा अध्याय परमपावन, श्रोता चित्ते सावधान करावा. श्रवण हेतकर हरी सीताराम दीक्षित, काकासाहेब नानव्य विश्रुत, सकल साईबाबांचे भक्त, आदर्य ज्या स्मरत प्रेमान्य, त्यांची ती पूर्वपीठिका. आनंददायक बहुश्रुत रसिका, सादर कथितो भक्त भाविका. चरित्र श्रवणोत्सुका सुखार्थ. सन 1909 पर्यंत. पूर्वी साई हे नानउज्या अपरिचित, तेच पुढ्या साईंचे परमभक्त, सर्व विश्रुत जाहले. विश्वविद्यालय शिक्षणानंतर कित्येक वर्षे लोटली यावर नानासाहेब चांदोरकर आले. लोणावळ्यावर एकदा दीक्षित त्यांचे जुने स्नेही, भेटी झाल्या फार वर्षाही, सुखदुःखाच्या वार्ता त्याही परस्परांय त्या केल्या. लंडन शहरीय गाडींत चढता दीक्षितांचा पाय घसरता, जाहली त्या पायाची व्यथा, क्षमेन उपायशतामही. त्या व्यथेची साद्यंत वार्ता, सहज निघाली संभाषण करीता. तेथे श्रीसाईबाबांची उपयुक्तता आठवली चित्तांत नानांच्या. तो पायाचा लंगडेपणा निशेष जावा येते का मना, चला माझी या गुरुचे दर्शना, ऐसे तनु नाना वदले तया. मग नानांनी नवल विशेष, म्हणूनी साईंचे अव्रेत अशेष कथिले आनंद्य. दीक्षितास संतावतन्स महिम्यात्य. माझे माणूस कितीही दूर, असेना साता समुद्रांपार, चिडीसारखा मी बांधून या दोर, ओढुनी सत्वर आणि तो. ऐसे बाबांचे नित्य वचन वरी नानांनी केलेय. प्रवचन म्हणाले बाबांचे नसल्या आपण, उणे न आकर्षण तयांचे. तुम्ही तयांचे असल्यावी न, होणार नाही तुम्हा दर्शन, हीच बाबांची मोठी खूण, तुम्ही का आपण जाता तिथे. असो हे ऐकूनी साईंचे वर्णन, दीक्षितांचे धाले अंतःकरण. मग ते म्हणाले नाना लागून घेतो मी दर्शन बाबांचे. माझी या पायाची काय कथा, सकल देहाची नश्वर अवस्था, राहे ना सुचिर पायाची व्यथा, नाह्य मज चिंता तदत.
जातो आम्ही आपुलिया गुरुचे दर्शना. परी निरतिशय सौख्य संपादना, अल्पसुखाची नाह्य मज कामना, त्याची न याचना करी मी. ब्रह्मा वेगळे नाह्य सुख, तेच एक सुख अमोलिक. होईन मी तुमच्या गुरुचा पाईक, या एक अमोलिक सुखास्तव. असो पायाचा लंगडेपणा, त्याची न मज कान्ह्य विवचना. परी माझी या लंगडिया मना, ताळ्यावरी आणा प्रार्थना ही. बहुत शिणलो करिता साधन, परी न निश्चल राही मन. प्रयत्ने ठेवो म्हणता स्वाधीन, जाई ते निसटून नकळत. कितीही असाव्या सावधान, अत्यंत मनोनिग्रह करून, कधी जाईल नजर चुकवून. आश्चर्य घेहेन मनाचे, तरी मी नाना मनापासून, घेईन तुमच्या गुरुचे दर्शन. माझे या मनाचे लंगडेपण, घालवा मी प्रार्थीन तयांते. नश्वर शरीरसौख्य उदास, जय आत्यंतिक सुखाची हौस. ऐशी या भक्ताच्या परमार्थ स, परम उल्हास साईस. धारासभेची निवडणूक. सर्वांठाय हा विषय एक, जिज्ञेतीकडे अनेक लोक, गुंतले सार्वत्रिक या काम्य. काकासाहेब आपुलेसाठी मिळवाव्या लोकमत पुष्टी, घेत असता स्नेह्यांच्या भेटी, पातले उठाउठी नगरास. काकासाहेब मिरिक्र नामे एक तेथील सरदार, दीक्षितांचा घरोबा फार, उतरले सुखकर त्या स्थान्य. त्याच समयास अनुसरून ओते नगरीय घोड्यांचे प्रदर्शन, तदर्थ नाना प्रकारचे जन, ओते किय निमग्न त्या काम्य. बाळासाहेब मिरिक्र कोपरगावचे मामलेदार, प्रदर्शनार्थ होते हजर अहमदनगर शहरांत. यदर्थ दीक्षित आले तेथे, कार्य ते अवघ्या आटपले होते. शिर्डीस कैसे जाण्या घडते, कोण मज नेते तेथवर. उरकता तेथील कार्यभाग, दिसो लागला शिर्डीचा मार्ग. घडावा बाबांचा दर्शनयोग, हा एकची उद्योग दीक्षिता. येईल कोण मजबरोबर, नेईल कोण बाबांचे समोर. घालील मज त्यांचे पायांवर, काळजी अनिवार दीक्षिता. निवडणुकीचे काम सरता, कैसे जाव्या शिर्डीस आता. लागून राहिली दीक्षिता चिंता, विनविती सादरता मिरिकरा. काकासाहेब मिरिक्र यांचे बाळासाहेब हे कोम्र, विचार करीती परस्पर. दीक्षितांबरोबर कोण जातो, दोघांपैकी कोणीही एक, असल्यास सांगाती नको आणिक. तरी मग जाव्या कोण्या निश्चयात्मक, चालला आवश्यक विचार. मनुष्याच्या मानवी कल्पना, ईश्वराची आणिक योजना. दीक्षितांचे शिर्डीच्या गमना, अकल्पित घटना प्रकटली. इकडे ऐसी तळमळ, दुसरीकडे पहा चळवळ. पाहुनी भक्ताची इच्छा प्रबळ, समर्थ कळवळले कैसे. एव विचारारूढ दीक्षित, बैसले असता तेथे सचिंत. माधवरावची आले नगरात, आश्चर्यचकित जन अवघे. माधवरावांस त्यांचे श्वशुर, नगराहुनी करीती तार. सासू आपुली फार बेजार, बेटीस या सत्वर सहकुटुंब. तार येतांच केली तयारी, मिळतांच बाबांची अनुज्ञावरी. घेवोनिया कुटुंब बरोबरी गेलिय चिथळीवरी. तिय दोघ्या 3 वाजतांची गाडी गांथली. उभयता तिय नगरा गेली. गाडी येऊनी द्वार्य थडकली, उतरती खालिय उभयता. इतुक्यांत नानासाहेब पानशे, आपासाहेब गद्रे असे, पातले तेथे प्रसंगवशे. प्रदर्शनमिषय त्या मार्गे. माधवराव खालिय उतरता, दृष्टीस पडले यांचे अवचिता. वाटली तया अतिविस्मयता, आनंद चेता न समाये. म्हणती पहा हे येथे सुदैवे, माधवराव शिर्डीचे बडवे. याहुनी आता कोण्या हो बरवे, शिर्डीस न्याव्या दीक्षिता. मग तयांत्या मारुनी ह का, म्हणती आले दीक्षित काका. मिरिकरांचे येथे जा देखा, कौतुक अवलोका बाबांचे. दीक्षितामुचे स्नेही अलौकिक, तुमची त्यांची होईल ओळख. शिर्डीस जाया ते अत्यंत उत्सुक, तुमच्या आगमन्या सुख त्यांत्य. देवनी ऐसा निरोप त्यांना, वृथेय कळविले दीक्षितांना. ऐकोनी हरली त्यांचीही विवचना, संतोष मनात अत्यंत. श्वशुरगृह्य जाऊनी पाहती, सासूचीही ठीक प्रकृती. माधवराव थोडे विसानुती, मिरिकर धाडीती बोलावं. बोलावण्यास देवनी मान, होता थोडा अस्तमान. माधवराव गेले निघून, दीक्षितां लागून भेटाव्या. तीच त्यांची प्रथम भेट. बाळासाहेब घाली ती गाठ, रात्रीन 10चे गाडीचा घाट. ठरला की अस्पष्ट दोघांचा, ऐसा हा बेत ठरल्यावरी. पुढे पहा नवप्री, बाळासाहेब सारीती दुरी. पडदा बाबांचे छबीवरील, हे बाबांचे छायाचित्र. मेघा बाबांचा निसीम शास्त्र, परमप्रेम्य पूजी पवित्र. शंकर हा त्रिनेत्र भावुनी, कांच फुटली झाले. निमित्त म्हणून या ती वाव्या दुरुस्त.
बाळासाहेबांस्वे नगरात आरंभ्य निघत शिर्डीहून तीच ही तसबीर होऊन दुरुस्त दीक्षितांची जणू वाटची पाहात मिरीकरांचे दिवाणखान्यात होती वस्त्रावृत ठेविलेली अश्वप्रदर्शन समाप्तीस बाळासाहेब परताव्यास होता अजूनही थोडा अवकाश म्हणून माधवरावांस सोपिली पडदा सारुनी केली अनावृत माधवरावांस केली सोपत म्हणाले बाबांची या समागमात शिर्डीपर्यंत जाव्या सुख्य तनु ती सर्वांग मनोहर प्रथम दृष्टी पडता तसबीर काकासाहेब आनंद निर्भर प्रणिपात पुरहसर अवलोकिती पाहून या ती घटना विचित्र तैसेंच अकल्पित रम्य पवित्र समर्थ साईंचे छायाचित्र वेधले नेत्र दीक्षितांचे जयांचे दर्शनीय धर लाहेत तयांची प्रतिमा ही मूर्तिमंत मार्गीच यावी अवलोकनात आल्हाद अत्यंत जाहला तीही यावी शिर्डीहून काकासाहेब मिरीकर भावनीय तेच वेळीय दीक्षित ते स्थानीय योग हा पाहुनी विचित्र जैसा दीक्षितमनीय भावार्थ तैसा पुरवाव्या साईसमर्थ वाटले या मिश्या आले तेथ मिरीकर भक्तभवनास लोणावळ्यास नानांचे दर्शन तयांस्वय झालेले भाषण तेथेच बाबांचे गुरुत्वाकर्षण बीजारोपण भेटीचे नातरी ही शिर्डीची छबी याच वेळी येथे का यावी इतुका वेळ का असावी आवृत का राहावी या स्थळी असो ऐसे होता निश्चित घेऊन या ती छबी समवेत माधवराव आणि दीक्षित निघाले आनंदित मानसेय तेच रात्रीन भोजन उत्तर दोघेही गेले स्टेशनावर भरोनी दुसरे वर्गाचा दर तिकिट्या बरोबर घेतलीय 10चा ठोका पडता करणी येव लागला अग्निरथ ध्वनी दुसरा वर्ग चिकार भरूनी गेला हे नयनीय अवलोकिले प्रसंग ऐसा येऊनी पडता दोघांसी लागली दुर्धर चिंता वेळही थोडा उरला आता करावी व्यवस्था कैसी पा असो आता या गर्दीचे पाय्य परत जाव्या आले अठाय्य निश्चय केला हा दोघांही जाव्या किय शिर्डी सुदैक इतुक्यांत गाडीचा गार्ड अवचिता ओळखीचा दिसला दीक्षिता पहिल्या वर्गात बसण्याची व्यवस्था केली निर्घोरता तयाने पुढ्या गाडीत होता उपस्थित चालल्या बाबांच्या गोष्टी मनसोक्त माधवराव कथित कथामृत आनंद्य ओसंड दीक्षित ऐसे त्या मार्गी सुखपर उडी वेळ गेला ती तांतडी कोपरगाव्य पाली गाडी आनंदनिरवडी उतरले तेच समय स्टेशनावर नानासाहेब चांदोरकर पाहुनी दीक्षित आनंदनिर्भर भेटले परस्पर अकल्पित तेही घ्यावया बाबांचे दर्शन निघाले होते शिर्डी लागून हा अनपेक्षित योग पाहून विस्मयापन्न तिघेही मग ते तिघे तांगा करून बोलत चालत निघाले तेथून मार्गात करूनी गोदावरी स्नान पातले पावन शिर्डींत पुढे होता साईंचे दर्शन दीक्षितांचे द्रवले मन नयन झाले अश्रुपूर्ण स्वानंद जीवन ओसंडले मिन्ही तुझी पाहुनी वाट पुढ्या शाम्यास पाठविला थेट नगरास तुझी घ्यावया भेट वदले मग स्पष्ट साई तया रोमहर्षी दीक्षित शरीर कंठी दातला बाष्पूर चित्त जाहल्या हर्ष निर्भर घर्म सर्वांगीय दरदला देह सूक्ष्म कंपायमान चित्तवृत्ती स्वानंद निम्न नेत्र पावले अर्धोन्मिलन आनंदघन दाटला आज माझी सफळ दृष्टी म्हणून चरणीय घातली मिठी मनाधन्यता वाटली मोठी आनंद सृष्टीय न समाये पुढ्या वर्षांची वर्षे गेली साईचणीय निष्ठा जडली पूर्ण साईची कृपा संपादिली सेवेसी वाहिली निचकाया यथासांग सेवाही चांगली करण्या लागिय मठीही बांधिली शिर्डींत बहुसाल वस्तीही कली महती वाढविली साईंची सारांश त्याचा जो धरितो काम निश्चय तयासी करी निष्काम साई निजभक्त विश्रामधाम भक्तांसी परम सुखदायी चंद्रा चकोर अपरिमित चकोरा एकची नक्षत्रनाथ ते से तिजला सूत जरी बहुत माता ती अवघ्यांस एकची दिनकरा कुमुदिनी अपार परी कुमुदिनींस एकची दिनाक्र भक्तांग तुझिया नाही पार पिता तू गुरुवर एकलाची मेघा आतुर चातक कैक मेघ तेथुनी चातकायक तेसे त्याचे भक्त अनेक जननी जनक तो एक शरण जे जे सद्भाव्य सहज त्यांची त्यांची राखुनी लाज आवडी निजांग्य पुरवितो काज पाहतसो आज प्रत्यक्ष जगिय जो जो प्राणी जीवत मरण करणार त्याचा अमत साई दीक्षिता अभय देत तुझ मी विमानांत नेईन जैसा साईवाचा दत्त
तैसाच झाला दीक्षिता अंत, वाचेन्या साईंचे गुणगान गात, देखिले मी साक्षात नीच डोळा. अग्निरथीय एक बांकावर बसलो असता, आम्ही परस्पर समर्थ साईंच्या वार्तांत चूर, विमानीय जणू भरकन आरुढले. पहा साधिली अवचित समधी, मान देवनी माझे स्कध्य, पावले अवचित विमानसी दद्धी, सौख्य निरवधी दीक्षित. नाही आळा नाही पीळ, नाही घरघर नाही कळ, बोलता चालता देखता सकळ, शरीर निश्चळ राहिले. मानव भूमिका ऐसी विसर्जिली, निजरूपीय निजज्योती मिळविली, विमानमार्गे स्वरूपीय स्थापिली, ज्योतींत समसली निजज्योत. साईचण्य लागता ध्यान, गळाला पूर्ण देहाभिमान, वृत्ती पावली समाधान, पूर्ण कृष्णार्पण देहास. शके 1848, ज्येष्ठ वद्य एकादशीस, दीक्षित पावले ब्रह्मपदास, या कर्मभूमीस त्यागुनी. म्हणा हे त्यांचे देहावसान, अथवा तयांते आले विमान, झाले ते साईपद विलीन. कोणासही प्रमाण ही गोष्ट, ऐशा उपकारा व्हाव्या उत्तीर्ण, ऐस्या भावी तो अभक्त पूर्ण, दृश्यदान्या उतराईपण, स्वप्निनी जाण घडेना. चिंतामणी देव पाहल, नित्य चिंता वाढवाल, तेणे अचिंत्यदानिया वाल, उतराय हा बालनिर्णय. बरे कल्पतृही द्याल, गुरुस जाल कराया न्यहाल, गुरु निर्विकल्पदान्य कुशल, उत्तीर्णता होईल का तेण्या. आता असो या सर्वांपरीस, गुरुस देव पाहाल परीस, परीस लोहाच्या सुवर्ण सरस. करील गुरु ब्रह्मरस, पाजील कामधेनू अर्पाल, गुरुस, उत्तीर्ण मानाल गुरुपकारास, कामना वाढवाल असमसास, निष्काम निरायासदानी गुरु. अखिल विश्वामाजील संपत्ती, देवनी गुरुपकार फेडवजे इच्छिती, अमाईक दात्याचे माईक अर्पिती, येण्या का पावती उत्तीर्णता. देह ओवाळू गुरुवरू न, तरी तो केवळ नश्वर जाण, जीव सांडावा. ओवाळू न, तरी तो जाण मिथ्या स्वय. सद्गुरु सत्यवस्तूचा दाता, त्या मिथ्या वस्तू अर्पित, उतराय काय होईल दाता. आहे ही वार्ता अशक्य. म्हणूनी अनन्य श्रद्धापूर्ण, घालोनी दंडवत लोटांगण, मस्तकीय वंदा सद्गुरुचरण, उपकारस्मरणपूर्वक. अखंड गुरुपकार स्मृती, यस भूषण शिष्याप्रती, त्यांतुनी उत्तीर्ण होवजे पाहती, निजसुख अंचवती ते शिष्य. कथा इतुकी होता श्रवण, श्रोतयांची वाढली तहान, जिज्ञासापूर्ण आतुरता पाहून, कथा एक लहान निवेदितो. संतही आपुल्या बंधुप्रेम, व्यक्त करीती संसारियांस्म, अथवा दाक्ष लोकसंग्रह्य परम, अस्ति हेय वाम जाणवती, किंवा स्वय साईच. आपण कराव्या निजभक्त कल्याण, त्या भूमिका निजांग्या नटून, परमार्थ शिक्षण देतात. ये अर्थींची त्रोटक कथा, सादर श्रवण की जे श्रोता, कळेल जेण्या न सांगता सवर्ता, संतांची संता निजखूण. एकदा श्रीगोदातीर्य, प्रसिद्ध राजमहेंद्री शहर्य, आली श्रीवासुदेवानंदांची स्वारी. उपनामधारी सरस्वती महाथोर, अंतर्ज्ञानी, कर्ममार्गाचे कट्टे, अभिमानी, अखंड जयांची कीर्तिस्वर्धुनी, राहिली गरजूनी महितळ्य. कर्णोपकर्णी वार्ता, परिसुनी, पुंडलीकरा वादिकरुनी, नांदेड शहरींच्या भाविकजनीय, धरलं दर्शनीय दृढ हेत. असो पुढ्या ती मंडळी निघाली, राजमहेंद्री नगरीय. पातली, गोदेकांठीय प्रातःकाळीय, दर्शना आली स्वामींच्या. सामे होता सुप्रभात, नांदेडकर मंडळी समस्त, निघाली स्नानार्थ गंगेप्रत, गात स्तोत्रपाठ मुखान्य. तेथेच स्वामी देखोनी स्थित, मंडळी सद्भाव्या साष्टांग नमित, सहज कुशल प्रश्न चालत, वार्तातून निघत शिर्डीची. करणी पडता साईनाम, स्वामी स्वक्रिय करीत प्रणाम, म्हणाले ते आमुचे बंधू निष्काम, आम्हांसी निःसीम प्रेम त्यांचे. घेऊनी तेथील एक श्रीफळ, देवनी पुंडलीकरावांजवळ, म्हणाले वंदुनी बंधुपद कमळ, अर्पा ह्य शिरडीस जाल तेव्हा. सांगा माझा नमस्कार, म्हणा असो द्या कृपा या दिनावर, पडवं न द्यावा याचा वेस्र. प्रेम निरंतर वाढाव्य. तुम्ही शिरडीग्रामा लागून, पुनश्च केव्हा कराल गमन, करा ह्या माझे बंधू सर्पण, आदर्या स्मरणपूर्वक. आम्ही स्वामी न कराव्य वंदन, असे जरी हे आम्हा निबंधन, परी त्या नियमाचे करणे उल्लंघन, प्रसंगीय कल्याणकारक. म्हणून घेता साईदर्शन, ओ नद्या या गोष्टीचे विस्मरण, साईपदीय हे श्रीफल अर्पण, करा किया स्मरणपूर्वक. ऐकून या त्यांच्या वचना, पुंडलीकराव लागती चरणा, म्हणती जेसी स्वामींची अनुजना, आणि नाचरणाती तैसी. करोनी आज्ञा शिरसामान्य, येण्या मी आपणा मानितो अधन्य, स्वामींस शरण जाऊनी अनन्य. निघाले तेथून पुंडलीकराव.
स्वामी जे बाबांस बंधुवत्त ते काय होते अवघे निरर्थ यावजीवम निहोत्र जुहुयात हलत बाबा या श्रुतिसंमत वर्तत जनजया धुनी वत्त ती बाबांचे सन्मुख नेत्य अष्टोप्रहर होती प्रज्वलित हे बाबांचे व्रत होते चित्तशुद्धीद्वारा प्रमाण अग्निहोत्र कर्मादी साधन ब्रह्मप्राप्त्यर्थ करीत धारण लोकसंग्रह कारण जेय श्रीवासुदेवानंद सरस्वती तेही याती तैसेच व्रती मग ते बाबांस बंधू म्हणती ही काय उक्ती वैयर्थिक पुढ्या संपला नाह्य जो महिना सवे घेऊनी 4 मित्रांना योगाला पुंडलीकरावाना निघाया दर्शना साईंचे घेतले सामान फळफळावळ स्मरणपूर्वक घेतला नारळ साईदर्शना निघाले सकळ आनंदे अविकळ मानस्य पुढे मनमाडास उतरल्यावर कोपरगावाची गाडी सुटल्यावर अवकाश म्हणून गेले ओढ्यावर तृषाही फार लागली अनशेपोटी नुसते पाणी पिता होईल प्रकृतीस हानी म्हणून एक पुरचुंडी आणि चिवड्याची कोणी फराळा तोंडात घालिता चिवड्याची चिमूट चिवडा लागला अत्यंत तिखट नारळावांचुनी चिवडा फुकट जाहली खटपट ही व्यर्थ तेव्हा एक म्हणे त्या सकळा युक्ती एक आठवली मला नारळ फोडूनी चिवड्यांत मिसळा पहा मग ती कळा चिवड्याची नारळ म्हणता नारळ तयार फोडावयास कैंचा उशीर मिसळता चिवडा लागला रुचक्र प्याले मग त्यावर ते पाणी नारळ म्हणता नारळ आला तो कोणाचा नाही विचारिला क्षुधेने ऐसा कहर केला विसर पाडला अवघ्यांसी असो पुढे गेले ठिकाणीय कोपरगावचे गाडीत बसूनी मार्गी पुंडलीकरावान लागूनी आठवला मनिय नारळ आली पाहुनी शिर्डी जवळ पुंडलीकरावा लागली तळमळ वासुदेवानंदांचे श्रीफळ चुकीने चिवड्यांत मिसळल्या कळल्या जेव्हा नारळ फुटला पुंडलीकराव भय दाटला सर्व अंधा कंप सुटला अपराध घडला संतांचा जाहला तया अति संताप जोडले तरी केवढे पाप पडतील माथा स्वामींचे शाप झाले ते प्रलाप व्यर्थ माझे श्रीफळाची ऐसी गत व्हावी पाहता मोठी फसक्त पुंडलीकरावांचे चित्त विस्मय तटस्थ झाल्या आता काय बाबांस देऊ केस्या रीत्या त्या समजावू कैसे मी तया वादन दावू श्रीफळ गमावूनी बैसलो ओणार साईचण्य समर्पण फराळ त्याचा जाहला पाहून पुंडलीकराव मनिय खिन्न म्हणाले हा अपमान संतांचा आता जय बाबा मागती नारळ अधोवदन होतील सकळ कारण मनमाडावर त्याचा फराळ केलाही खळबळ सर्वांतर्य नारळ नाही जवळ आज खऱ्या सांगाव्या तरी लाज खोट्या सांगुनी भागे नाकाज साई महाराज सर्वसाक्षी असो साईंचे घेता दर्शन मंडळी झाली सुखसंपन्न आनंदाश्रुपूर्ण नयन प्रसन्नवदन ते सकळ आता आम्ही अहर्निश पाठवितो बिनतारेचे संदेश दिमाख याचा दावितो विशेष अभिमानव शोनी यदर्थ उभारवो लागत्य स्थाने लागे अपार पैसा खर्चणे तेथे ही संतांस न लगत्य साधने पाठविती मनेन संदेश स्वामींनी पुंडलीकरावास नारळ दिधला ते समयास पाठविला होता साईनाथास पूर्वीच हा संदेश बिनतारी पुंडलीकराव घेता दर्शन साईबाबा आपण हो न म्हणाले माझी वस्तू आण बंधूच्या जवळून आणलेली मग तो खेन पुंडलीकराय धरुनिया श्रीबाबांचे पाय म्हणे क्षमेविण दुसरा उपाय नाही मज काय सांगू मी नारळाची मज आठव होती परिभुकेची करावया तृप्ती आम्ही जन्म गेलो ओढ्यावरती जाहली विस्मृती सकळांस तेथे चिवड्याचा करिता फराळ फोडूनी मिसळला हाच किय नारळ म्हणूनी आणि तो दुसऱ्या श्रीफळ स्वीकारा निश्चळ मानस्य ऐस्या म्हणूनी उठू लागता पुंडलीकराव फळा करीता साई महाराज धरोनी हासता त्या निवारिता देखिले नेणता घडला विश्वासघात कृपाळू आपण घ्या पदरात क्षमस्व वा मज कृपावत असे मी नितांत अपराधी स्वामींसारिखा साधू सज्जन अवगणुनी तयांचे वाचन करावे जे आपणा अर्पण ते अम्या भक्षण फळ केलेय हातोंड संतांचा अतिक्रम केवढा मी अपराधी परम आहे काय या पापा उपरम कैसा मी बेशरम जाहलो तनु ही ऐकता झालेली मात हानसुनी बोलले श्री साईनाथ घ्यावा कशास नारळ हातात ठेवण्या व्यवस्थित जरी नवत्य तुम्ही माझी वस्तू मजप्रत द्यालैस्य जाणूनी निश्चित माझ्या बंधुने तुमची या बोलात विश्वास अत्यंत ठेवला त्याचा का व्हावा परिणाम हेच का तुम्ही विश्वासधाम पुरला न माझ्या
बंधूचा काम ऐसेंच का काम हे तुमचे म्हणाले त्या फळाची योग्यता येईना इतर कितीही देता घडाव्याचे घडले आता व्यर्थ दुश्चित्तता किमर्थ स्वामींनी तुझं दिधला नारळ तोही माझाच संकल्प केवळ माझ्यात संकल्प्य फुटले ते फळ अभिमान निष्फळ का धरिसी अहंकाराची धरिसी बुदधी तेणे आपण मानिसी अपराधी एवढे निरहंकर्तृत्व साध्य अवघी उपाधी चुकेल पुण्याचाची काय अभिमान पापाचा का नाही अभिमान प्रताप दोहींचा समसमान म्हणून निरभिमान वर्तेत्व तुला माझी घडावी भेटी ऐसे जे आले माझी या पोट्य तेव्हांच नारळ तुझी या करसंपुट्य पडला ही गोष्टी त्रिसत्य तुम्ही तरी माझीच मुले फळ जे तुम्हा मुखिय लागले तेच तुम्ही मज अर्पण केले समजा मज पावले निश्चित ऐसी जेव्हा झाली समजूत तेव्हांच पुंडली करावाचे चित्त साईमुखींच्या वचने विरमत उद्विग्नता वितळत हळूहळू नारळ गेला झाले निमित्त उपदेश निवळे उद्विग्नचित्त एव ते सर्व अहंकार विलसित अभिमान निर्मुक्त निर्दोष एवढेच या कथेचे सार वृत्ती जो जो निरहंकार तोंड तोंड परमार्थी लाहे अधिकार सहज भव पार होईल आता तिसऱ्या भक्ताचा अभिनव श्रवण करा गोड अनुभव दिसेल बाबांचे अतुल वैभव सामर्थ्य गौरव एकस्र्य वांद्रे नाम तालुक्या माझारिय उत्तरेस वांद्रे शहराशेजारिय सांताक्रूज नामक नगरीय व सद्धुरंधर हरे भक्त सकल बंधू संत प्रेमी निष्ठाजयांची दृढतर श्रीराम्य अनन्य श्रद्धा रामनाम्य नावडे रिकामी उठाठेव साधितयांची संसारसरणी तैसी मुलाबाळांची राहणी स्त्रीवर्गही निर्दोष आचरणीय ऋणी चक्रपाणी तेण्यतया बाळाराम त्यांतील एक विठ्ठलभक्त पुण्यश्लोक राजदरबार्य ज्याचा लौकिक आवडता देख सर्वत्र तारीख 19 फेब्रुवारी सन 1878 एका रामभक्ताची हे उद्रिय उपजले महिवरी हे रत्न अलंकार पाठारे प्रभू ज्ञातीयत प्रसिद्ध घरंदाज घराण्यात सन 1878 आले हे मुंबईत जन्मास पाश्चात्य विद्यापारंगत ॲडव्होकेट पदविभूषित तत्त्वज्ञानामाजीय निष्णात विद्वान विख्यात सर्वत्र पांडुरंगी अतिप्रेम परमार्थाची आवड परम पितयाचे आराध्य दैवत राम पुत्राचे निजधाम विठ्ठल अवघे बंधू पदवीधर वृत्ती सदैव धर्मप्र शुद्ध बीजाचे शुद्ध संस्कार बाळारामावर अपूर्व कोटिक्रमाची मोहक मांडणी सरळ शुद्ध विचारसरणी कुशाग्र बुद्धी सदाचरणी गुण हे अनुकरणीय तयांचे समाजसेवा केली नीतात स्वय लिहिला समाजवृत्तात संपता हे व्रत अंगीकृत निघाले परमात साधावया त्यातही अक्रमुनी बराच प्रात भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचुनी संपादिले प्रावीण्य त्यात अध्यात्मविषयांत नानवाजले ते साईंचे परमभक्त सन 1925 ब्रह्मीभूत अल्पवयात अल्पतच्चरित परिसाव्य तारीख 9 माहे जून 1925 सन इहलोकीय यात्रा संपवून विठ्ठलीय विलीन हे झाले एप्रिल 1912 सालीय पाहुणी दिन एक बरा संतदर्शना साईदर बारा बंधू धुरंधरा योग आला शिरडीस बाबुलजी ज्येष्ठ सहोदर घेऊनी वामनराव बरोबर दर्शन घेऊनी 6 महिन्या अगोदर आनंदाने परतले तयांचा तो गोड अनुभवया इतर सर्व दर्शनलाभ जोडाया अभिनव बाळारामादी तनू गेले हे येण्याचे आधीच देख आज माझे दरबारचे लोक येणार आहेत येथे अनेक बाबा अवघ्या देखत बोलले परिसुनी ऐसी प्रेमाची वार्ता धुरंधर बंधूंसती विस्मयता शिरडीस येण्याचे कोणानं कळविता बाबांसी वार्ता कळली कैसी पुढ्या साई पाहुनी दृष्ट्य धानवोनी चरणीय घातली मिठी हळूहळू चालल्या गोष्टी सुखसंतुष्टी सर्वत्र शिवाय पाहुनी मंडळी आली निघाली बाबांची वचनावली पहा ही दरबारचीय माणसे आली येणार म्या म्हटलीय हो ती त्य आणिक पुढे भाषा बाबाची शब्दे शब्द ऐका ती साची तुमची आमची 60 पिढ्याची ओळख पूर्वीची आहे बर्य बाळारामादी बंधूज न सकळही ते विनयसंपन्न उभे सन्मुख कर जोडून राहिले श्रीचरण लक्षित श्रीसाईंचे दर्शन होता बाळरामादी सर्वांचे चेत्ता सोलला शनिवार प्रेमावस्था आल्याची सार्थकता वाटली अश्रुपूर्ण झाले नयन कंठ रोधिला बाष्पेंकरून
रोमांच उठले सर्वांगावरून, आले दाटून अष्टभाव. पाहोनी बाळारामाची अवस्था, उल्हास साईनाथांचे चित्ता, बोलू लागले तया समस्त उपदेशवार्ता प्रेमाच्या. शुक्ल पक्षाची या चढत्या कला, तेणेंपरी भजे जो मजला, धन्य जेण्या मनोधर्म आपुला, निशेष विकला मदर्थ. दृढ विश्वास धरोनी मन्य, प्रवर्ते जो निजगुरु, भजनीय, त्याचा ईश्वर सर्वस्व ऋणी, पाही न कोणी वक्र तया, वाया न दवडिता अर्धघडी. जयासी हरिगुरु भजनीय आवडी, तया ते देतील सुख निरवडी, भवपैल थडिय उतरतील. परिसोनिया ऐस्य वचन, सर्वा नेत्रिय आनंद जीवन, चित्त झाल्य सुप्रसन्न, अंतःकरण सद्दित. साईवाक्य सुमन माळा, अवघिया वंदोनी घातली गळा, तेणे आनंद झाला सकळा, कारण उमाळा भक्तीचा. असो हे पुढ्य वाड्यांत आले, भोजनोत्तर थोडे विसानवले, तिसरे प्रहर्य पुनश्च गेले, लोटांगणी आले बाबांस. बाळाराम विनयसंपन्न, करू लागले पादसंवाहन. बाबांनी चिलीम पुढ्य करून, ओढावयास खूण केली. मग ती चिलीम प्रसाद म्हणून, सन्वयी नसता कष्टे ओढून, पुन्हा बाबांचे हातीय देऊन, केले अभिवंदन सद्भाव्य. बाळारामांस भाग्याचा दिन, लाभला पहा तैंपासून, त्यांची दम्याची व्यथा जाऊन, पूर्ण समाधान जाहल्य. दमानं एका 2 दिवसाचा, विकार पूर्ण 6 वर्षाचा, कानांत मंत्र सांगावा जैसा, चिलमीचा तैसा तो प्रभाव. झुरका एक चिलमीचा मारुनी, परत केली सविनय नमुनी, दमा जो गेला तैंपासूनी, उठला न परतोनी केव्हाही. मात्र मध्ये एके दिवशीय, बाळारामांस उठली खहसी, परम विस्मय तो सर्वासी, कळेना कोणासी कारण तेय. मागुनी याची करिता चौकशी, बाबांनी निजदेह त्यास देवशीय, ठेविला हेय कळल्य सर्वासी, खूण ही भक्तांसी दाखविली. बाळारामांस ठसकाचे देवशीय, तेच दिवशीय बाबा देहासी, झाले समर्पिते अवनीसी, खूण ही तयांसी दिधली किय. तेव्हांपासूनी पुनश्च त्यासी, कधीही आमरण उठली न खासी, या चिलिमीच्या अनुभवासी, विसरका कोणासी होईल. असो तो दिवस गुरुवारचा, त्यातची चावडी मिरवणुकीचा, तेण्य द्विगुणित आनंदाचा, स्मरणीय साचा त्या झाला. आठांपासूनी नवांपर्यंत, बाबांसन्मुख अंगणात, टाळमृदुंगांची या तालात, भजनरंगात थाटचे. एकीकडे अभंग म्हणती, दुसरीकडे पालखी सजविती. पालखी तयार झाल्यावरती, बाबा मग निघती चावडीस. पूर्वी सप्तत्रिंशत्तमाध्येय, चावडीची नवलाई, सविस्तरपणे वर्णिली पाही, द्विरुक्ती होईल ये स्थान्य. एक रात्र मशिदीयत, दुजी चावडी माझी काढीत, ऐसा बाबांचा नेम हा सात, आमरण अव्याहत चालतसे. देखाव्या चावडीचा सोहळा, उल्हास बाळाराम प्रेमळा, तदर्थ येता चावडीची वेळा, धुरंधरमेळा पातला. शिर्डी क्षेत्रींचे नारींन, बाबांसी घेऊनी बरोबर, उल्हास्य करीत जय जयकार, निघाले चावडीवर जाया. घातली ज्यावरी भरजरी पाखर, चढविले सुंदर अलंकार, नामही जयाचे श्यामसुंदर, अघाडी थैकार करीत. शिंग्य करणे तुतार्या वाजत, त्या शृंगारल्या श्यामकर्णासहित, संग्य पालखी साई मिरवत, चाले भक्तावृत शत शिर्य. ध्वजा पताका घेती कर्य, शत धरिती श्रींचे शिर्य, वारीती मोरचेलेंस्य चावरी, दिवट्या धरिती चौपास्य. साव्या घेऊनी मृदान सुसुर, टाळगोळादी वाद्ये मधुर, भजन करीत भक्तनिक्र, दुबाजू चालत बाबांच्या. असो एसी ती रम्य मिरवणूक, ये जेव्हा चावडी सन्मुख, बाबा थांबुनी उत्तराभिमुख, करीत विधिपूर्वक हस्तक्रिया. दक्षिणांगीय बाबांचा भक्त, निष्कर्य बाबांचा पदर धरीत, वामांगीय तात्या पाटील हसतात, घेऊनी चालत कंदील. आद्यस बाबांचे मुख पीतवर्ण, त्यातची दीपादी तेजाचे मिश्रण, ताम्रमिश्रित पीत सुवर्ण, तैस्य मुख शोभे अरुणप्रभा. धन्य ते काळींचे पवित्र दर्शन, उत्तराभिमुख एकाग मन, वाटेकरीत कोणास पाचारण, अधोर्धू दक्षिणकर करुनी. तेथुनी पुढे चावडी प्रती, नेवनी बाबांस सन्मान्या बसविती, दिव्यालंकार वस्त्रे अर्पिती, चंदनचर्चिती अंगास. कधिय शिरपेच कलगी तुरा, कधिय सुवर्ण मुगुट साजिरा, कधिय घालिती मंदिल गहिरा, भरजरी पेहराव सुरुचीर. हिरे मोती पाचूंच्या माळा, प्रेमे घालीत, बाबांचे गळा, कोणी तयांच्या लाविती भाळा. सुगंध टिळा कस्तुरीचा, कोणी चरण प्रक्षाळीत, अर्घ्यपाद्यादी पूजा अर्पित, कोणी केशरुटी लावित,
तांबूल घालीत मुखात घेऊन या पंचार्थ निरांजन कर्पूरवात जेव्हा बाबांस ओवाळीत शोभातय दिसत अनुपम पांडुरंगमूर्तीचे वदन ज्या दिव्य तेजया शोभायमान त्याच तेजया साईमुखमंडन पाहुनी विस्मयापन्न धुरांधार वीज जेसी नभोमंडळीय तळपे कोणानं लक्ष्य भूतळीय तैस्या तेच साईंच्या निडळीय चमकोनी डोळे दीपले पहाणते होती कांकडारती गेले तेथे धुरंधर प्रभृती तेथेही बाबांचे मुखावरती तीच तेजस्थिती अवलोकिली तेव्हांपासून आमरणात बाळरामांची निष्ठा अत्यत साईपदीय जी जडली निश्चित यत्किंचित ती न ढळली हेमाड साईपदीय शरण पुढील अध्यय ग्रंथ पूर्ण सिंहावलोकन्या होईल निरूपण द्या मज अवधान शेवटचे स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते भक्त त्रैवृत्त कथन नाम 1पंचाशत्तमुध्यय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावतु।